काल एक अभिनेत्री शेफाली हिची कार्डियक अरेस्टने डेथ झाली. संपूर्ण सोशल मीडियावरती ती किती फिट होती, ती व्यायाम करत होती, ती योगा करत होती, तरी देखील तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला असं सांगत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मागील जवळपास 1, 2, 3 वर्षामध्ये बरेच असे कमी वयाचे अभिनेत्री आणि कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बऱ्याच जणांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये सिद्धार्थ शुक्ला असेल, त्याचबरोबर बरीच अशी मंडळी आहे की ज्यांचं वयाच्या 40, 45, 41 अशा वयामध्ये कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅकनं निधन झालेलं आहे. मित्रांनो, कोरोनाच्या काळानंतर किंवा कोरोनाची लस घेतल्यामुळे अशा प्रकारची प्रकरणं वाढली आहेत असे देखील व्हिडिओ सोशल मीडियावरती बरेच व्हायरल होत आहेत. तर याचं नक्की काय कारण असू शकतं याची कारण मीमांसा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मुळात तसं पाहता मित्रांनो, पोट आहे, त्यांच्या शरीरामध्ये फॅट्स आहे, काही पदार्थ खातात, तळलेले पदार्थ खातात, अगदी ड्रिंकिंग स्मोकिंग देखील करतात, अशी लोक खूप स्वस्त आहेत आणि त्यांना हार्ट अटॅक येत नाही. त्या उलट अशा पद्धतीचे लोक जी काही व्यायाम करत आहेत, योगा करत आहेत, परंतु त्यांना हार्ट अटॅक येत आहे असं देखील सोशल मीडियावरती दाखवलं जात आहे. परंतु मित्रांनो, या सेलिब्रिटींच्या लाईफमधली एक डार्कन साईड ही जी तुम्हाला माहीत नाही, ते डार्कन साईड ज्यामुळे या लोकांना हार्ट अटॅक येत आहेत किंवा यांच्यावरती अशा पद्धतीची परिस्थिती येत आहे. मित्रांनो, मागील एक केस म्हणजेच श्रीदेवी याची केस आपण बघूयात. अभिनेत्री श्रीदेवी ही एक टपामध्ये, बाथ टपामध्ये मरून पडून तिचा मृत्यू झाला होता आणि त्यावेळेस तिनं असं देखील बरंच रिपोर्ट्स समोर आले होते. परंतु काही रिपोर्ट्समध्ये तिच्या डोळ्याला अंधारी आली आणि ती बाथ टबामध्ये पडली असं देखील सांगण्यात आलं होतं. मुळात तिच्या डॉक्टरांशी संवाद साधल्याच्या नंतर काही गोष्टी नंतर समोर आल्या, त्या म्हणजे श्रीदेवी तिचं वय कमी दिसावं किंवा सुंदर दिसावं यासाठी तिच्या जेवणामध्ये मीठ कमी घेत होते. मीठ म्हणजे सोडियम, जे हृदयासाठी आणि पूर्ण शरीरासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. किडनीसाठी पण मीठ अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. मित्रांनो, जे काही आपली नर्व्ज असतात त्या नर्वची मायलिन शीथ म्हणजेच वरचं कव्हर हे सोडियम पासून बनलेलं असतं आणि हे सर्व नर्व्ज आपल्या मेंदूमध्ये, आपल्या डोळ्यामध्ये, आपल्या किडनीमध्ये आणि संपूर्ण शरीरामध्ये या कॅपिलरीज, या नर्व्ज, या केशिका म्हणजे अति लहान शिरा यामध्ये शिरा आपल्या शरीरामध्ये असतात आणि या शिरावरची जी काही मायलिन शीथ म्हणजे त्याच्यावरचं जे काही कव्हर असतं ते सोडियमचं बनलेलं असतं. जेव्हा तुमच्या शरीरामध्ये सोडियम जास्त होतं त्यावेळेस या शिरा रप्चर होतात, म्हणजेच शिरावरचं ते कव्हर रप्चर होतं, मध्येच फाटतं आणि तिथून ब्लिडिंग होतं. आणि ज्यावेळेस तुमच्या शरीरातलं सोडियम कमी होतं त्यावेळेस देखील अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवते की म्हणा तुम्हाला चक्कर, डोळ्या अंधारी व तुमचं कार्डियक फंक्शन देखील बिघडून जातं. म्हणजेच मित्रांनो, तुमचं हृदयाचं स्वास्थ्य हे तुम्ही केवळ व्यायाम किंवा योगा केलात म्हणजेच पूर्णपणे ठीक आहे असं म्हणता येणार नाही. याउलट या सेलिब्रिटींच्या लाईफमधली दुसरी एक महत्त्वाची डार्कन साईड म्हणजे यांचं वय कमी दिसण्यासाठी या ज्या काही गोळ्या घेतात किंवा ज्या काही टॅबलेट्स हे सेवन करतात, जे काही प्रोटीन्स घेतात, त्यामुळे देखील यांच्या शरीरावरती अतिशय वाईट असा परिणाम होतो. मित्रांनो, आपलं वय कमी दिसावं, आपण तरुण दिसावं यासाठी हे इंजेक्शन, बुटीकचे इंजेक्शन घेतात. त्या उपरांत जे काही स्टेरॉइड असतं त्या स्टेरॉइडचे इंजेक्शन देखील यांना कंटिन्यू चालू असतात. स्टेरॉइडच्या इंजेक्शन, औषधं, गोळ्या या सर्व ते घेत असतात. त्यामुळे मित्रांनो, वरून यांचं शरीर ज्याप्रमाणे दिसतं त्याप्रमाणे मधून ते नसतंच. वयानुसार त्यांच्या जेनेटिक्स मधून बिघडलेले असतात आणि हे बिघडलेले जेनेटिक्स त्या गोळ्या खाऊन किंवा स्टेरॉइड घेऊन सुधारण्याचा प्रयत्न आणि एक्सेसिव्ह ताण शरीरामध्ये दिला जातो. मित्रांनो, काल शेफालीचा जे काही मृत्यू झाला हा मृत्यू मुळात पाहता कार्डियक अरेस्टने झाला आहे. कार्डियक अरेस्ट आणि कार्डियक अटॅक या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. अटॅक म्हणजेच मायोकार्डियल इन्फार्क्शन, त्याला आपण हृदयाच्या पेशी मेल्याच्या नंतर म्हणजेच हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो आणि कमी पडलेल्या रक्तपुरवठ्याच्या अभावी हृदयाला ऑक्सिजन देखील कमी होतो, त्यामुळे हृदयाच्या पेशी मरण्यास सुरुवात होते. याला आपण मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजेच हार्ट अटॅक असं म्हणतो. आणि कार्डियक अरेस्ट ही दुसरी संकल्पना आहे. कार्डियक अरेस्ट म्हणजे
कार्डियक फेल्युअर, अचानक तुमचं हृदय बंद पडलं. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही शरीराला एक्सेसिव्ह ताण देता, एक्सेसिव्ह गोळ्या घेता, एक्सेसिव्ह औषधे घेता, ज्यावेळेस तुम्ही स्टेरॉइडची औषधं घेता, त्यावेळेस तुमच्या शरीरावरती, तुमच्या हृदयावरती ताण येतो आणि हा एक्सेसिव्ह ताण सहन न झाल्यामुळे CHF म्हणजेच कंजस्टिव्ह हार्ट फेल्युअर ही समस्या तुम्हाला उद्भवते आणि या समस्येमधूनच पुढे तुम्हाला कार्डियक अरेस्ट म्हणजे अचानक तुमचं हृदय बंद पडतं आणि तुमचा यामध्ये मृत्यू होतो. मित्रांनो, तसं पाहता कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅक या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत. शेफालीचा मृत्यू हा कार्डियक अरेस्टने झाला आहे. कार्डियक अरेस्ट म्हणजे अचानक तिचं हृदय बंद पडलं, तिच्या हृदयाला एक्सेसिव्ह ताण सहन झाला नाही किंवा तिने जे काही एक्सेसिव्ह औषधं किंवा एक्सेसिव्ह एक्सरसाइज देखील केली असेल ती तिला सहन झालेली नाही. मित्रांनो, या व्हिडिओमधून मला तुम्हाला सांगायचं आहे की योगा, प्राणायाम, व्यायाम या गोष्टी तर आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत, परंतु त्याचबरोबर जे काही तुमच्या शरीरामध्ये वाढत्या वयानुसार जे काही बदल होतात त्या बदलांना आपण बदलू शकत नाही, त्या बदलांना आपण थांबवू शकत नाही. ते नैसर्गिक बदल असतात आणि ते बदल तुमच्या शरीरामध्ये कितीही व्यायाम केला तरी येणारच. व्यायामाने तुमच्या शरीरामध्ये फॅट्स कमी होतं, तुम्ही तरुण देखील दिसू लागता, परंतु चिरकाल तुम्ही तरुण राहणार नाही, निरंतर तुम्ही तरुण राहणार नाही. तर तरुण दिसण्यासाठी सध्याच्या जनरेशनमध्ये जी काही होड लागलेली आहे ही होड कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे. काही काळाच्या नंतर आपलं सौंदर्य निघून जाणार आहे, आपल्या शरीरावरती सुरकुत्या पडणार आहेत, या गोष्टी आपण ऍक्सेप्ट केल्याच पाहिजे. या सेलिब्रिटी लोकांना या गोष्टी ऍक्सेप्ट होत नाहीत. या उपरांत हे लोक वेगवेगळ्या गोळ्या, हॉर्मोन्स चेंजिंगच्या गोळ्या, त्याचबरोबर पिल्स आणि स्टेरॉइडच्या गोळ्या घेत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या धोक्यांना त्यांना सामोरे जावं लागतं. शेफालीचा मृत्यू झाल्यामुळे बऱ्याच जणांमध्ये भीतीचं वातावरण आहे की इतकी फिट मुलगी, ज्या मुलीने योगा, प्राणायाम या सर्व गोष्टी केल्या असतील तरी तिला देखील हार्ट अटॅक आला. मुळात या व्हिडिओमधून तुम्हाला हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट या दोन्ही संकल्पना समजावून सांगितलेल्या आहेत. आणि कार्डियक अरेस्ट हा तुम्हाला तुमच्या हार्टला जास्त काम लावल्यामुळे किंवा तुमच्या शरीरामधील हॉर्मोन्स इम्बॅलन्स झाल्यामुळे किंवा तुम्ही स्टेरॉइडची औषधं घेतल्यामुळे किंवा तरुण दिसण्यासाठी जे काही पिल्स तुम्ही वापरले आहेत त्यामुळे तुम्हाला कार्डियक अरेस्ट येतो. आणि शरीरामध्ये जे काही नैसर्गिक बदल झाले आहेत ते बदल तुम्ही स्वीकारलेच पाहिजेत. ते बदल न स्वीकारता जे काही औषधं तुम्ही घ्याल त्या औषधामुळे देखील तुमच्या शरीरामध्ये विपरीत परिणाम होऊन अशा प्रकारची संभावना, अशा प्रकारची गोष्ट तुम्हाला उद्भवू शकते, म्हणजेच कार्डियक अरेस्ट होऊ शकते. राहिली गोष्ट म्हणजेच कोरोनामध्ये जे काही लस दिल्या होत्या त्या लसीचा दुष्परिणाम. तर मित्रांनो, काही अंशे म्हणजेच बिलियन्स लोकांमध्ये एका व्यक्तीला त्या लसीचा दुष्परिणाम होत आहे. ती देखील एक घटना असू शकते, परंतु या सेलिब्रिटींच्या बाबतीमध्ये त्यांची जीवनशैली आणि त्यांच्या शरीरामधलं जे काही काळोख आहे आणि त्यांनी नैसर्गिक गोष्टी ऍक्सेप्ट न करता आपलं सौंदर्य जास्त दिवस कसं काय टिकून राहील या गोष्टीसाठी जी काही उठाठेव केली आहे त्यामुळे त्यांना अशा गोष्टींचा सामना दिवसेंदिवस करावा लागत आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.